नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, चालू घडामोडीवाला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, टेलिग्राम, Instagram आणि Facebook सोबत जोडले जा. सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण दररोज किंवा 2 दिवसातून एकदा चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. 16 आणि 17 जुलैच्या संदर्भातले महत्त्वाचे 25 प्रश्न सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरही बघू शकता. पहिला प्रश्न आहे, चेन्नई येथील इंडियन स्क्वॅश अकॅडमीमध्ये पार पडलेल्या HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी पटकावले? तर हे पटकावले जोकिम चुआ, ऑप्शन सी. दुसरा प्रश्न, HCL स्क्वॉश PSA चॅलेंजर टूर स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी रोकाय ओथमॅन ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ही आहे इजिप्तची, ऑप्शन ए. बघा, HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026 स्पर्धा कुठे पार पडली? तर ही चेन्नई या ठिकाणी पार पडलेली आहे आणि मलेशिया आणि इजिप्तच्या खेळाडूंनी या ठिकाणी वर्चस्व प्राप्त केलेलं आहे. पुरुष एकेरी विजेता मलेशियाचा जोकिम चुआ आणि महिला एकेरी विजेती इजिप्तच्या रोकाय ओथमान. तिसरा प्रश्न, 2027 मध्ये होणाऱ्या ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 14 संघ, ऑप्शन सी. चौथा प्रश्न, ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2027 चे आयोजन संयुक्तपणे कोणत्या देशांमध्ये केले जाणार आहे? तर हे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया, ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पाचवा प्रश्न, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये 2028 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत ICC ने गट फेरीनंतर कोणत्या नवीन फेरीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे? तर सुपर 10 या फेरीचा निर्णय घेतलेला आहे, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ICC कडून आगामी एक दिवसीय T20 विश्वचषक स्पर्धेच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल घोषित करण्यात आलेले आहे. एक दिवसीय विश्वचषक 2027 साठी. तर 2027 च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत आणि ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. तर T20 विश्वचषक 2028 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये होणाऱ्या 2028 च्या T20 वर्ल्ड कप मध्ये ICC ने गट फेरीनंतर ग्रुप स्टेज नेहमीच्या सुपर 8 ऐवजी सुपर 10 या नवीन स्वरूपाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. सहावा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नव्याने स्थापन केलेल्या गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. नियुक्तीवरचा देवजीत सेकिया असं या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन बी. तर ICCच्या नव्याने स्थापन झालेल्या गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे प्रमुख देवजीत सेकिया हे सध्या भारताच्या कोणत्या क्रीडा संघटनेचे सचिव आहेत? तर हे आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI चे सचिव. ठीक आहे. चर्चेतला मुद्दा, जागतिक क्रिकेट प्रशासनात भारताचे वर्चस्व वाढलेले आहे. BCCI चे सचिव आंतरराष्ट्रीय स्तरावर नियुक्त झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नव्याने स्थापन केलेल्या गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीच्या प्रमुखपदी BCCI चे सचिव देवजीत सेकिया यांची नियुक्ती केली आहे. आठवा प्रश्न, महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार खालीलपैकी कोणत्या दिवंगत नेत्याची जयंती दरवर्षी 22 जुलै रोजी अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन सी अजित पवार. नववा प्रश्न, राज्य शासनातर्फे दरवर्षी 22 जुलै रोजी कोणत्या नेत्याची जयंती अधिकृतपणे साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अजित पवार आहे. म्हणजे कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ऑप्शन ए. तर दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार आहे. राज्य शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार. राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती दरवर्षी अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे. तर दरवर्षी 22 जुलै हा दिवस शासकीय स्तरावर अधिकृतपणे साजरा केला जाईल. 10वा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीत म्हणजेच सेमी फायनल सामन्यात फ्रान्सचा
2-0 ने पराभव करत कोणता संघ तब्बल 16 वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्पेन. स्पेनचा हा संघ 16 वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. 11वा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेन संघाचे नेतृत्व कर्णधारपद कोण करत होते किंवा कोण करत आहे? तर हे आहे रॉड्री, ऑप्शन डी. 12वा प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्य सामन्यात फ्रान्स विरुद्ध स्पेनसाठी दुसरा महत्त्वपूर्ण गोल करणारा पेड्रो पोरो हा व्यावसायिक क्लब फुटबॉलमध्ये कोणत्या क्लबसाठी खेळतो? तर हा खेळतो ऑप्शन ए, टॉटेनहम हॉटस्पर. 13वा प्रश्न बघूया. ब्रँड फायनान्स इंडिया 100च्या 2026 च्या अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला आहे? तर तो आहे टाटा समूह, ऑप्शन बी. टाटा समूह 33.6 अब्ज डॉलरच्या ब्रँड मूल्यासह सलग कितव्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला आहे? तर हा 18व्या वर्षी सलग सर्वात मौल्यवान ब्रँड ठरलेला आहे. 15वा प्रश्न, ब्रँड फायनान्स इंडिया 100च्या 2026 च्या अहवालानुसार 16.4 अब्ज डॉलरच्या ब्रँड मूल्यासह सलग 5व्या वर्षी दुसऱ्या स्थानावर कोणता ब्रँड आहे? तर हा आहे इन्फोसिस, ऑप्शन ए. 16वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्याच म्हणजेच ITTFच्या ताज्या पुरुष दुहेरी क्रमवारीत विश्व क्रमवारीत दुसरे स्थान पटकावणारी मानव ठक्कर आणि मानुष शहा ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. त्यांनी खालीलपैकी कोणाचा जुना विक्रम मोडला आहे? तर यांनी विक्रम मोडलेला आहे मनिका बत्रा आणि अर्चना कामत, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 17वा प्रश्न, ITTFच्या पुरुष दुहेरी क्रमवारीत जागतिक दुसरे स्थान पटकावणारी मानव ठक्कर आणि मानुष शहा ही जोडी कोणत्याही भारतीय टेबल टेनिसपटूची किंवा जोडीची आजवरची कोणती क्रमवारी ठरली आहे? तर ही क्रमवारी, आता हे प्रश्न थोडेसे किचकट याच्यामुळे विचारले की MPSC ला असे कन्फ्युज करणारे प्रश्न विचारले जातात. तर सर्वोत्तम जागतिक क्रमवारी, ऑप्शन ए. 18वा प्रश्न, न्यूझीलंड किवी क्रिकेट संघाने आपला ऐतिहासिक 400वा एकदिवसीय विजय कोणत्या संघाविरुद्ध मिळवला आहे? तर यांनी हा विजय मिळवलेला आहे वेस्ट इंडिज विरुद्ध, ऑप्शन बी. 19वा प्रश्न, वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयासह 400 एकदिवसीय सामने जिंकणारा न्यूझीलंड हा जगातील कितवा क्रिकेट संघ ठरला आहे? तर हा ठरलेला आहे 6वा क्रिकेट संघ, ऑप्शन सी. 20वा प्रश्न, इटलीमधील लोनाटो येथे आयोजित ISSF शॉटगन विश्वचषक 2026 मध्ये भारतीय नेमबाज नीरू धांडा हिने महिलांच्या कोणत्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले? तर हिने पटकावलेले आहे ट्रॅप, ऑप्शन सी या प्रकारात. 21वा प्रश्न, भारतातील पहिले उच्च उंचीवरील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर हे स्थापन केले जाणार आहे हिमाचल प्रदेशमध्ये, ऑप्शन डी. भारताचे पहिले स्वदेशी ग्रीन रेफ्रिजरंट तंत्रज्ञान विकसित करणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे? तर ही आहे हैदराबाद या ठिकाणी, ऑप्शन सी. 23वा प्रश्न, दरडोई उत्पन्नाच्या म्हणजे पर कॅपिटा इन्कम बाबतीत खालीलपैकी कोणते राज्य भारतात प्रथम क्रमांकावर आहे? तर हे आहे सिक्कीम, ऑप्शन ए. नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा या संपूर्ण पुनर्विकास क्षेत्राचे नाव बदलून आता अधिकृतपणे काय करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तव्य भवन परिसर, ऑप्शन बी. 25वा प्रश्न, डेन्मार्क स्थित नोवो नॉर्डिक्स या कंपनीने भारतात लॉन्च केलेल्या आठवड्यातून एकदा घ्यायच्या जगातील पहिल्या बेसल इन्सुलिनचे नाव काय आहे? तर हे आहे ॲक्विली, ऑप्शन सी.
तर मित्रांनो, हे होते 16 आणि 17 जुलैच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मोफत पी-डी-एफसाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, Telegram, Instagram आणि Facebook सोबत जोडले जा. सर्वांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. YouTube आणि Facebookवर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर Telegramवर तुम्हाला याची PDF मोफत मिळणार आहे. तर सोबतच Instagram आणि Facebook या ठिकाणी तुम्ही PDF रील स्वरूपात सुद्धा बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.